आज होणार पैसे वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज SMS पडायला सुरुवात झालेली आहे. म्हणजेच काय तर लाडकी बहीण योजनेचा 17वा आणि 18वा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आज पैसे वितरण होणार आहेत, कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते संपूर्ण पद्धतीने होणार आहे त्याच्याविषयी डिटेल माहिती. सर्वात प्रथम आपण GR देखील आलेला आहे नवीन, तो GR देखील आपण पाहणार आहोतच. त्याच्या संदर्भात तो असणार आहे 3,000 रुपये वितरण करण्यासंदर्भात लाडकी बहीण योजनेचा निर्णय, शासन निर्णय जो झालेला आहे त्याच्याविषयी आपण माहिती पुढे पाहणार आहोतच. त्याच्या अगोदर मित्रांनो, ज्या लाडक्या बहिणीला 16वा हप्ता मिळाला नसेल, 17वा मिळाला नसेल, तर तो हप्ताचं वितरण जे आहे ते अखेर सुरुवात झालेली आहे आणि त्याच्या संदर्भातच पैशांचं वितरण देखील लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून केलं जाणार आहे आणि लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे मेसेज देखील आज पडणार आहेत. चला तर जाणून घेऊया नेमकं संपूर्ण अपडेट. चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीने नवीन अपडेट तुम्हाला 100% पाहायला नक्कीच मिळतील. तर तुम्ही बघू शकता, दिवाळीचं राहिलेलं गिफ्ट म्हणजे 3,000 रुपये दोन्ही हप्ते एकत्रित वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला आपण व्हिडिओच्या पुढे माहिती देणार आहोत. कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार, कशा पद्धतीने भेटणार आणि नवीन जिल्ह्यांची यादी जी जाहीर झालेली आहे ती यादी नेमकं कोणती आहे त्याच्याविषयी देखील आपण माहिती पाहणारच आहोत. सर्वात प्रथम म्हणजे मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये 1,500 रुपये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 1,500 रुपये म्हणजे असे मिळून 3,000 रुपये जे आहे ते आज जमा करण्यात येणार आहे. चला तर जाणून घेऊया, आजपासून लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण जे आहे ते सुरुवात झालेली आहे. कोणते जिल्हे असणार आहेत निवडक, कोणत्या महिला असणार आहेत आणि KYC संदर्भात देखील एक छोटंसं अपडेट नवीन आलेलं आहे, ते देखील आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी म्हणजेच घोषणा केलेली आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणींना आजपासून पैसे वितरण सुरू करा, अशा पद्धतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. चला तर जाणून घेऊया या घोषणेच्या अंतर्गत काय नवीन अपडेट आलेले आहे ते. सर्वात पहिलं अपडेट आलेलं आहे, महिला व बालविकास मंत्री आदितीताईंना देखील लाभार्थ्यांची यादी तुम्ही जाहीर करा, अशा पद्धतीचे स्पष्ट निवेदन किंवा आदेश देण्यात आलेले आहेत. त्याच्या संदर्भात त्यांनी अंमलबजावणी देखील वेगवान पद्धतीने सुरू केलेली आहे आणि नवीन लाभार्थ्यांची यादी जाहीर केली आहे. या नवीन लाभार्थ्यांच्या यादीमध्ये पात्र महिलांची नावे समाविष्ट असणार आहेत आणि त्याच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. चला तर जाणून घेऊया तातडीच्या सूचना नेमकं काय दिलेल्या आहेत आणि कशा पद्धतीने पैसे वितरण होणार आहेत. तर आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप अशा पद्धतीचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत व तुमच्या खात्यामध्ये आज 3,000 रुपये जे जमा आहेत ते 100% जमा होणार आहे. त्याच्याविषयी आपण माहिती पुढे पाहणार आहोतच. त्यामध्ये त्यांनी एकूण 17 नवीन जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे. या 17 जिल्ह्यामध्ये जर तुमचं जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला आज डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे पैशांचं वितरण जे आहे ते होऊन जाणार आहे. त्याच्याविषयी आपण माहिती पुढे पाहूयाच. सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहीण योजना 2025 संदर्भात पैसे वितरण जे आहे ते एकूण 3 टप्प्यामध्ये वितरण होणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 1,500, दुसऱ्या टप्प्यामध्ये 1,500 म्हणजे नोव्हेंबर अधिक डिसेंबरचे दोन्हीचे पैसे मिळून 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत आजपासून. तर ते 3,000 रुपये तर मला मिळणार आहेतच, परंतु पुढील जानेवारी महिन्यात देखील नवीन टप्पा असणार आहे, तो म्हणजे मकर संक्रांतीचा बोनस सोबत तुम्हाला 2,100 रुपयाचा बोनस त्यामध्ये मिळून जाणार आहे. त्याच्याविषयी देखील अपडेट आलेली आहेच, ते आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत. त्याच्या अगोदर पाहूया नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3,000 रुपये कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार, कशा पद्धतीने मिळणार आणि कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज ते पैसे जमा होणार त्याच्याविषयी अपडेट. तर मित्रांनो, जिल्ह्यानुसार यादी आपल्याकडे आलेली आहे. ही यादी आपण तर पाहणार आहोतच, परंतु ही यादीच्या पाहण्याच्या अगोदर या 17 जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर त्या जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे मित्रांनो. त्याच्या अगोदर बँकांचं जाणून घेणे देखील अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. म्हणजे आज कोणत्या बँकेमध्ये पैसे पडणार, उद्या कोणत्या पैसे पडणार किंवा सर्वात अगोदर कोणत्या बँकेमध्ये जर खातं असेल तर त्या बँकेचा सर्वात अगोदर लाभाचं वितरण होणार ते जाणून घेणे देखील तेवढेच महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे सर्वात पहिले वितरण जेव्हा होणार आहे ते शासकीय बँकांमध्ये होणार आहे. पहिली यादी त्याच्या संदर्भात आलेली आहे. ती यादी म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, जी की भारतीय रिझर्व्ह बँक आहे, त्या बँकेमध्ये पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. याच्यानंतर दुसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र, या बँकेमध्ये देखील पैशाचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. त्याच्यानंतर तिसरी बँक आहे पंजाब नॅशनल बँक आहे किंवा कॅनरा बँक आहे. तर एवढ्या शासकीय बँक आहेत, गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल बँक आहेत, त्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैशाचं वितरण जे आहे ते केलं जात असतं. याच्यानंतर दुसरी प्रमुख यादी असणार आहे खाजगी बँकांमध्ये, नंतर पुढच्या टप्प्यामध्ये किंवा दुसऱ्या दिवशी पैसे जे ते नंतर त्या बँकेमध्ये जमा केले जाणार आहेत. त्यामध्ये असणार आहे HDFC बँक, ICICI बँक,
ॲक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँक. जर या बँकेचं खातं असेल तुमचं किंवा प्रायव्हेट बँकेचं खातं असेल तर या बँकेमध्ये थोडंसं उशीर होऊ शकतो, 1 दिवसाचा उशीर होऊ शकतो आणि त्यानंतर त्या बँकेमध्ये पैसे जे ते म्हणजे जमा केले जाणार आहेत. त्यानंतर तिसरी यादी आहे मित्रांनो, IDFC फर्स्ट बँक असेल, इंडिया पोस्ट पेमेंट बँक असेल, ज्या बँकेमध्ये तिसऱ्या दिवशी पैशांचं वितरण जे आहे ते केलंच जाणार आहे. तर तुम्हाला बँका समजल्या मित्रांनो. आता आपण वळूया जिल्ह्यांच्या यादीकडे आणि जिल्ह्यांची यादी पाहिल्याच्या नंतर आपण हे नवीन 3 गिफ्ट आहेत ते देखील तुम्हाला भेटणार का आणि कशा पद्धतीने भेटणार ते पाहूया. त्याच्या अगोदर आपण जिल्ह्यांची यादी पाहूया. तर महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे आणि या 36 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आजपासून कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार ते देखील आपण पाहणार आहोतच. कारण की विभागाने या जिल्ह्यांची यादी सादर करण्यात आलेली आहे आणि या प्रत्येक विभागानुसार पैसे कोणत्या विभागामध्ये आज पडणार, कोणत्या विभागामध्ये उद्या पडणार त्याच्याविषयी देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ पहा आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहत आले असाल तर लगेच लाईक करा. तुमच्या जिल्ह्यांचं नाव मी लगेच तुम्हाला सांगून टाकतो. तर हे पहा, सर्वात प्रथम पैसे वितरण करण्याची सुरुवात जी असणार आहे ती मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रापासून होणार आहे. ज्या की यादीमध्ये समाविष्ट आहेत 12 जिल्हे. म्हणजे आज या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे ते आजपासून सुरू होणार आहे. त्यामध्ये सर्वात पहिला जिल्हा आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर असणार आहे बीड, त्याच्यानंतर असणार आहे परभणी, जालना, हिंगोली, लातूर, धाराशिव, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि सोबत नांदेडमध्ये देखील आजपासून पैसे जे ते वितरण होण्यास सुरुवात होणार आहे. आता हे आज या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये भेटणार तर हे पहा, उद्या असणार आहेत पश्चिम महाराष्ट्र व कोकण साईडचे जिल्हे जे की असणार आहेत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर. तर या जिल्ह्यामध्ये परवा दिवशी पैशांचं वितरण जे आहे ते केलंच जाणार आहे. याच्यानंतर मित्रांनो पैशांचं वितरण होणार आहे तिसऱ्या दिवशी, म्हणजे तिसऱ्या दिवशी सर्वात मोठं व बंपर वितरण असणार आहे. ते असणार आहे नागपूर साईडला. नागपूर असेल, वाशिम असेल, अमरावती असेल, बुलढाणा असेल, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, वाशी, चंद्रपूर आणि अकोला. तर या ठिकाणी परवा दिवशी पैशांचं वितरण जे आहे ते केलंच जाणार आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक दिवशी 3 दिवस सलग महाराष्ट्रामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलंच जाणार आहे. आणि हे वितरण झाल्याच्या नंतर मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी मोफत 3 नवीन गिफ्टचे अपडेट आलेले आहेत. तर नवीन 3 जबरदस्त अशा पद्धतीचे गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळून जाणार आहे. त्याच्याविषयी आता आज नवीन तारखा आलेल्या आहेत. या नवीन तारखेच्या अंतर्गतच तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि जेवढ्या महिला व्यवस्थित अर्ज करतील तेवढ्या महिलांना गिफ्टचं वितरण जे आहे ते 100% केलं जाणार आहे. तर त्याच्या संदर्भात पाहूया नेमकं गिफ्ट कोणते आहेत. तर सर्वात पहिलं गिफ्ट असणार आहे सिलाई मिशन योजना. सिलाई मिशन योजना जी की मोफत लाडक्या बहिणींना वितरित केली जाणार आहे, ती सुद्धा 15,000 रुपयांची. याच्यानंतर दुसरं मोफत गिफ्ट असणार आहे सिलिंग फॅन जो आहे तो विजेचा पंखा लाडक्या बहिणींना वितरण केलं जाणार आहे. आणि तिसरं गिफ्ट असणार आहे प्रेशर कुकर जे आहे ते लाडक्या बहिणींना मोफत वितरण केलं जाणार आहे. तर याच्यानंतर तुम्हाला हे गिफ्ट कशा पद्धतीने भेटणार तर ते गिफ्ट तर आहेत. आणि चौथं गिफ्ट तर सर्वात जबरदस्त व छान आहे, ते म्हणजे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. एक नवीन पैठणी साडी मकर संक्रांती सणानिमित्त तुम्हाला ती पुढे वितरित केली जाणार आहे प्रत्येक रेशन कार्डवर, ते सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत. त्यामुळे त्याचं देखील तुम्ही टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. आपण तुम्हाला सर्व पूर्ण अपडेट लगेच देऊन टाकणार आहोत. चला तर वळूया आपल्या मेन अपडेटकडे. तर आता असणाऱ्या मोफत शिलाई मशीन योजना अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, कुठे करायचा आहे त्याची संपूर्ण प्रोसेस आपण दिलेली आहेच मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्र लागणार आहेत. आधार कार्ड असेल तुमचं, बँकेचं पासबुक असेल, वयाचा पुरावा, ओळखपत्र, मोबाईल नंबर, बँक पासबुक. अर्ज करायचा आहे विश्वकर्मा यांच्या ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन तुम्ही तो अर्ज करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व अर्ज केल्याच्यानंतर तो अर्ज जमा करा. त्याच्यानंतर तुम्हाला 100% शिलाई मशीनच्या योजनेचा लाभ जो मिळणार आहे. त्याच्यानंतर प्रेशर कुकर आणि त्याचं असंच आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपण नवीन अपडेट घेऊन येत असतो. अशाच नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब टू जॉब अपडेट मराठी. भेटूया परत पुन्हा तशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.